एक महत्त्वाची बातमी मुंबईतून येते ती म्हणजे दहिसर मतदारसंघातून आता शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी अखेर आता मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। रात्री उशिरा त्यांनी मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने राज ठाकरे यांची भेट घेतली। शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी दिलेल्या वागणुकीमुळे आपण मनसेत प्रवेश करत असल्याचं शुभा राऊळ यांनी सांगितलं। आज ते आपला उमेदवारी अर्ज मनसेमधून दाखल करणार आहेत। आपण बघतोय पक्षामध्ये बंडखोरी होते, जसजशा याद्या जाहीर होत्या त्यानुसार आता बंडखोरी होताना दिसते। दहिसरमध्येही बंडखोरी झालेले विनोद घोसाळकर यांच्या विरोधात शीतल म्हात्रे त्याचबरोबर शुभा राऊळ यांनी अनेकदा तक्रार केली होती, मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलं नसल्याचं सुद्धा त्यांनी वारंवार सांगितलं होतं। मात्र आता घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शुभा राऊळ नाराज झालेले आहेत। त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवीण दरेकर यांच्या मध्यस्थीने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आणि त्या आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। युती टिकली नाहीये, कसलंच काही हे नाही आणि इतके दिवस मी बघते काय चाललंय की कोणाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी धावपळ चालली आहे आणि त्याच्यासाठी सगळी जी मी बघितली ओढाताण चालली होती त्याच्यात काही निर्णय पण लागत नव्हता। अशा वेळेला मी माननीय राजसाहेबांची ब्लूप्रिंट बघितली आणि मग ठरवलं की ह्याच्यात का आहे, राजकारण का करायचं, विकासाचा मुद्दा घेऊन चालायचं असेल तर राजकारण नाही बघायचं। जो पक्ष असेल तो आपल्याला जर तो पक्ष सन्मानाने सांगतोय की या आम्ही उमेदवारी देतो तर जायचं आणि ते शेल्टर आम्ही स्वीकारलंय आणि हे शेल्टर खाली मला काम करायचं आहे, ते लोकांचंच काम करायचं आहे। मी लोकांचं काम करताना कोणताही पक्ष बघितला नाही, तर लोकांनी माझं निवडून देताना माझं प्रतिनिधित्व स्वीकारताना पक्ष बघू नये, व्यक्ती बघावा आणि पक्ष पण का बघू नये। पक्षाने सुद्धा ब्लूप्रिंट सादर करताना सांगितलंय की कोणतेही राजकारण विकासाच्या मध्ये आलं नाही पाहिजे। त्यामुळे मला वाटतं की हे मुद्दे मला आवडले आणि म्हणून मी पक्षाने आमंत्रण दिल्यावर मी तो स्वीकारले। राजकारणामध्ये राहून चांगली प्रतिमा स्वतःची टिकवून ठेवणाऱ्या अशा माजी महापौर शुभा राऊळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येण्याची इच्छा व्यक्त केली। मी त्यांच्या संपर्कात होतो, याचं कारण त्यांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, माझा बाजूचा मतदारसंघ असल्यामुळे मी पाहत होतो, त्यांना वेळप्रसंगी मदतही करत होतो आणि त्यामुळे आता अपक्ष लढण्याचा कार्यकर्त्याने त्यांचा निर्णय घेत होते आणि त्यावेळेला बोललो अपक्ष लढण्यापेक्षा आमच्या पक्षाची जेव्हा ब्लूप्रिंट गेली त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये झालं की एका बाजूला युती आघाड्या तुटत आहेत, कोणी त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हायचं, कोणी त्या ठिकाणी किती जागा घ्यायची यावर भांडण चाललं आहे आणि त्याच वेळेला राजकारणाचा लवलेश न घेता राजसाहेब महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट मांडतायत, हा फरक त्यांच्या निदर्शनास आला आणि त्याच वेळेला त्यांचं मन तयार झालं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक राजकीय पक्षाचा नेता एक राजकीय पक्ष बघतोय, यानं ते प्रभावित झाले आणि तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला।